DNA आणि RNA हे न्यूक्लिओटाइडनी बनलेले असतात. आता हा काय आहे न्यूक्लिओटाइड? तर हा 3 वेगवेगळ्या मॉलिक्युलनी बनलेला असतो. कोणते? याच्यावरती प्रश्न आलेला आहे आयोगाचा. पेंटोस शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजन बेस हे तिघांनी बनवून एक न्यूक्लिओटाइड बनतो. ठीक आहे. आणि या न्यूक्लिओटाइडनी मग DNA RNA बनत असतात. आता काय काय असतात याच्यावरती पण आयोगाने प्रश्न विचारला आणि या नायट्रोजन बेसवरती पण प्रश्न विचारला. नायट्रोजन बेस हे एक प्रकारे म्हणजे 5 वेगवेगळ्या प्रकारचे बेस आहेत. ठीक आहे. ॲडेनाईन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल असे 5 वेगवेगळ्या प्रकारचे हे बेस आहेत. आणि हे जे असतात ना हे जोड्याने राहतात. ठीक आहे. आता कोणाची जोडी कोणासोबत लागते तर याच्यासाठी आपण एक ट्रिक बनवलेली आहे. सर्वात आधी तुम्हाला सांगतो पहिले, DNA मध्ये ॲडेनाईनची जोडी ही थायमिनसोबत असते, परंतु RNA मध्ये ॲडेनाईनची जोडी युरॅसिलसोबत असते. एवढं लक्षात ठेवा. आणि ग्वानिनची जोडी सायटोसिनसोबत इकडे पण आणि RNA मध्ये पण ग्वानिनची जोडी सायटोसिनसोबत दोन्हीकडे सारखं. आता हे कसं लक्षात ठेवायचं? ट्रिक अशी आहे आपल्याजवळ. UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, तुम्ही GS मध्ये तुम्ही हे अभ्यास केला असेल याचा. तर त्याच्यानंतर मी ॲरो म्हणजे हे एक प्रकारे क्यूबावाला साईन आहे. A ची जोडी एकतर T सोबत लागणार किंवा A ची जोडी U सोबत लागणार. A ची जोडी T सोबत लागणार म्हणजे ॲडेनाईनची जोडी थायमिन सोबत लागणार म्हणजे ते DNA झाला. आणि A ची जोडी जर का U सोबत लागली म्हणजे तो RNA झाला. आणि G आणि C तर सोबत आहेच. तर अशा प्रकारे ही ट्रिक आहे. याचा वापर करून आपण आणि प्रश्न पण तुम्हाला ह्या याच्यामध्ये दिसत असेल. या प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा.